श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाही अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जाते. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे अशा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिली. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केली. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विलासबुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण, महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आज मितीपर्यंत. दत्त भक्तांसाठी हा पुण्य पावन दिवस. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा ईश्वर भक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षू पारमार्थिक या दिवशी भक्तिभावाने गुरूंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात. खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारला आहे. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वातून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा अथवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु 2 प्रकारचे असतात, एक गुरु, एक सद्गुरू. अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुसी पडले आपारण जग संपूर्ण गुरु दिसे असे सांगून अवधूतांनी 24 गुरु केले. या 24ांचे महत्त्व 3 प्रकारात आहे. एक सद्गुण अंगीकारासाठी गुरु, 2 अवगुण त्यागासाठी गुरु आणि 3 ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे गुरु हे लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील. गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्त्व सांगितले आहे. कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला
तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की ग कार म्हणजे सिद्ध होय, र कार म्हणजे पापाचे दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप, तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जगण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा संदीपनी, विश्वामित्र राम, लक्ष्मण, परशुराम कर्ण, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्यांनी गुरुनिष्ठ पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहणार नाही.